चंद्रपूर शहर महानगरपालिकेने नव्याने 445 कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेकरिता निविदा प्रक्रिया कंत्राटाची निवड केली। पुन्हा एकदा चंद्रपूर शहरातील सर्व रस्ते खोदून नव्याने भूमिगत गटार योजनेसाठी पाईपलाईन टाकण्यात येईल। कामाच्या अंदाजपत्रकीय किंमतीपेक्षा 60 कोटी रुपये जादा किमतीत म्हणजे जवळपास 506 कोटी रुपये दर टाकणाऱ्या कंत्राटाची निवड करण्याची मनपाच्या अधिकाऱ्यांनी घाई केल्याने नव्या भूमिगत गटार योजनेचे काम सुरू होण्यापूर्वीच वादात भोवरा सापडले आहे। जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आज 5 मार्चला दुपारी 4 वाजता यंग रेस्टॉरंट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नव्या भूमिगत गटार योजनेबाबत गंभीर आरोप केले। मागील 15 वर्षांपासून गटार योजना, पाण्याची पाईपलाईन, विजेचे भूमिगत केबल, रिलायन्स फायबर केबल इत्यादी विकास कामाच्या नावाखाली वारंवार शहरातील रस्ते फोडण्यात आले। 15 वर्षांपासून रस्त्यात खड्डे व धुळीमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना चंद्रपूरकरांना करावा लागला आहे। या सर्व कामाची CBI चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी पप्पू देशमुख यांनी केली। चंद्रपूर नगरपालिका अस्तित्वात असताना 15-16 वर्षापूर्वी 100 कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजनेची पाईपलाईन शहरामध्ये टाकण्यात आली होती। त्यासाठी पूर्ण रस्ते फोडण्यात आले होते। 5-7 वर्ष लोकांना त्रास झाला खड्ड्यामुळे, धुळीमुळे, कायमचे आजार झाले, पाठीचे, मणक्याचे, दम्याचे या पद्धतीनं। आणि त्यानंतर त्या भूमिगत गटार योजनेचा पत्ता नाही आणि आता नव्याने 445 कोटीची निविदा काढण्यात आली नवीन भूमिगत गटार योजनेसाठी आणि त्याच्यामध्ये ती 13.5% अबव रेटनं म्हणजे अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा जास्त किमतीमध्ये 60 कोटी रुपये जास्त किमतीमध्ये ते एका कंत्राटदाराला देण्यासाठी लगीनघाई करण्यात आली। 1-1.5 महिन्यामध्ये सर्व करण्यात आलं। आमचा प्रश्न असा आहे की 165 किलोमीटर जी जुनी गटार योजना टाकली होती त्या योजनेचं काय झालं, ती योजना फसली का? जर ती फसली असेल तर त्या कंत्राटदाराच्या विरोधात काय कारवाई झाली, त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात काय कारवाई झाली, जर नसेल झाली तर का नाही झाली? आणि तसेच नवीन गटार योजनेमध्ये तुम्ही तातडीनं लगीनघाई करून 13.5% बिलोनं 60 कोटी रुपये जास्त खर्च करून 445 कोटीचं टेंडर 506 कोटी रुपयामध्ये का देत आहे, हा आमचा प्रश्न आहे। पुन्हा एकदा शहर नव्यानं खोदल्या जाणार आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये सर्व अधिकाऱ्यांची, महानगरपालिकेचे असतील, नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी असतील, यांची CBI चौकशी झाली पाहिजे। केंद्र सरकारच्या निधीचा यांनी अपव्यय केलेला आहे, भ्रष्टाचार केलेला आहे आणि नागरिकांना त्याचा फटका बसलेला आहे 15 वर्षापासून। यांची CBI चौकशी करून या अधिकाऱ्यांना दोषी आढळल्यास जेलमध्ये पाठवावं अशी जनविकास सेनेची मागणी आहे। आणि जर हे केलं नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ, हा आमचा महानगरपालिका आणि राज्य सरकारला इशारा।